आज 10 फेब्रुवारी 2022 त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरण या शिक्षकांच्या 60,000 शिक्षकांच्या प्रश्नाची सद्यस्थिती काय आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे। शिक्षण मंत्र्यांना शिक्षण विभागातील प्रश्न महत्त्वाचे की दौरा महत्त्वाचा असा प्रश्न आता काही वेगवेगळ्या मंत्रालय स्तरावरील असतील सर्वसामान्य शिक्षक असतील यांच्याकडून आता विचारला जात आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। अधिवेशन कुठेही असो सर्व प्रश्नांवरती तोडगा काढणार, याचाच अर्थ बजेट अधिवेशन जे आहे ते आता नागपूरऐवजी मुंबईतच होणार आहे। त्यानंतर जुनी पेन्शनचा प्रश्न जो आहे तो निकाली लागणार आहे, त्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे, तर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत। तर सर्वात प्रथम त्रुटीपूर्तता अघोषित शाळा निधीसह घोषित करून प्रचलित धोरण लागू करावं या प्रश्नाकरिता नुकतीच शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेतली। या बैठकीकरिता अर्थ विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार उपस्थित होते। या बैठकीमध्ये त्रुटीपूर्तता अघोषित शाळांना निधी मंजूर करायचा आणि प्रचलित धोरण लागू करायचं या विषयांवरती चर्चा करण्यात आलेली होती। आणि हे जे सर्व प्रश्न आहे हे अर्थ खात्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे हा प्रश्न अर्थ खात्याने लवकरात लवकर सोडवावा, जेणेकरून महाराष्ट्रातील 20,000 शिक्षकांना याचा जे वंचित आहे 60,000 शिक्षक, तर या शिक्षकांना न्याय मिळेल। तर त्याकरिता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या बैठकीतील माहिती ऐकून घेतली आणि हा प्रश्न आपण निश्चित सोडवू आणि जे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांना या प्रश्नासंदर्भात माहिती देऊन मुख्यमंत्री जसं म्हणतील त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा प्रश्न आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घ्यायचा, त्यावेळेस आपण हा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर घेऊ। परंतु आता याकरिता सर्व जे फाईल वगैरे कागदपत्र तयार करून देखील झालेले होतं, मात्र नेमकी काय झालं ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत। तसेच त्रुटीपूर्तता आणि अघोषित शाळा यामध्ये अघोषित शाळेचं आंदोलन जे आहे ते मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे आणि या आंदोलनाला आता उपस्थिती जी आहे ती आता हळूहळू वाढायला सुरुवात होत आहे। महाराष्ट्रातील विविध विभागांमधील शिक्षक जे आहे ते आता आझाद मैदान या ठिकाणी अघोषित शिक्षक एकवटायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच एक जवळपास 53 दिवस झालेले आहे, म्हणजे 50च्या वरती दिवस झालेले आहे, 2 महिने जवळपास झालेले आणि तरी देखील अघोषित शिक्षकांना न्याय जो आहे तो जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेला आहे। लवकरच अघोषित शिक्षकांना न्याय मिळेल। अघोषित शिक्षक जे आहे ते न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। त्रुटीपूर्ततेचं आंदोलन काही दिवसांपूर्वीच झालेलं होतं, मात्र त्यामध्ये शिक्षकांवरती औरंगाबाद येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले होतं, त्यामुळे आता त्रुटीपूर्ततेचं आंदोलन लवकरच पाहायला मिळू शकतं। प्रचलित धोरणाचं आंदोलन जे आहे त्याकरिता शिक्षक संघटनेमार्फत शिक्षक समन्वय असतील, तसेच खंडराव जगदाळे सर असतील यांच्याकडून वर्धा ते नागपूर पायदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र आता यामध्ये बदल होईल, कारण अधिवेशन जे आहे ते आजच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे का अधिवेशन जे आहे ते मुंबई या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आता जे पायदिंडीचं नियोजन करण्यात आलेलं होतं त्या संदर्भात सुद्धा पुढची नवीन माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत। त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि या बैठक पार पडल्यानंतर सर्वसामान्य शिक्षकांकडून एक प्रश्न आता विचारला जात आहे की शिक्षण मंत्र्यांना शिक्षण विभागातील प्रश्न महत्त्वाचे की दौरा महत्त्वाचा, असा आता प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे। याचं कारण देखील महत्त्वाचं आहे। जुनी पेन्शन योजना असेल, त्रुटीपूर्तता मधील शाळा, अघोषित शाळा निधीसह घोषित करणे, प्रचलित धोरण लागू करणे, तसेच सेवा संरक्षण, आणखी इतरही शिक्षण विभागातील महत्त्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्रातील शिक्षकांचे आणि हे प्रश्न जे आहे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याविषयी स्वतः उपमुख्यमंत्री असतील आणि इतर देखील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी शिक्षण विभागाला सांगितलेलं होतं की हे जे सर्व प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण ठेवा, त्यावरती चर्चा केली जाईल, सर्वांना विचारून या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते सोडवलं जाऊ शकतं। परंतु मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीला शालेय शिक्षण मंत्रीच उपस्थित नव्हत्या आणि याविषयी माहिती विचारली की
ह्या ज्या शालेय शिक्षण मंत्री आहे त्या कुठं आहेत, तर त्याविषयी जी माहिती समोर आली की शालेय शिक्षण मंत्री या दौऱ्यावरती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता शालेय शिक्षण मंत्र्यांची जे आहे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची निवड झालेली होती. मात्र शालेय शिक्षण मंत्री या दौऱ्यामध्ये व्यस्त आहे. नेमकी असा कोणता दौरा होता त्याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण बघणार आहोत. आता ही एक माहिती समोर आलेली होती ती आपण आज बघितलेली आहे. परंतु आता नेमकी कोणत्या दौऱ्यावरती शालेय शिक्षण मंत्री गेलेल्या होत्या त्याची देखील माहिती आपल्याकडे आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत. परंतु सर्वसामान्य शिक्षकांकडून जी माहिती समोर येत आहे की हे प्रश्न त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण तसेच जुनी पेन्शन योजना हे प्रश्न शालेय शिक्षण मंत्री जर असते तर या बैठकीमध्ये त्यांनी निश्चित ही माहिती मांडली असती आणि हे प्रश्न सोडवण्याकरिता प्रयत्न झाले असते आणि पुढची काहीतरी घडामोड जी आहे ती झाली असती. मात्र दौऱ्यावरती असल्यामुळं हे प्रश्न जे आहे शिक्षकांचे ते प्रलंबित राहिले आणि त्यामुळं निश्चितच आता हे प्रश्न कधी सोडवले जाणार याकडं सर्वसामान्य शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे. एक जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे का अधिवेशन कुठेही असो महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांवरती तोडगा आम्ही काढणारच आहोत. त्यामुळे शिक्षकांचे जरी प्रश्न असतील तर ते देखील सोडवणार आहेतच उपमुख्यमंत्री आणि त्यामुळं निश्चितच शिक्षकांनी आपले प्रश्न जे आहेत ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत लवकरात लवकर पोच केले पाहिजे. मग त्यामध्ये त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा निधीचं घोषित करण्याचा विषय असो, प्रचलित धोरण लागू करण्याचा विषय असो, जुनी पेन्शन योजनेचा विषय असो, त्यामुळे हे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जर पोचले तर हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतील असं देखील शिक्षकांना वाटत आहे. त्यामुळं आता आणखी पुढं माहिती सांगितली की जे अधिवेशन जे आहे ते मुंबई या ठिकाणी होणार आहे. मागं देखील अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालेलं होतं, ते देखील अधिवेशन हे नागपूरला घ्यायचं होतं. मात्र त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं का आपण पुढचं अधिवेशन जे आहे ते मुंबईऐवजी नागपूरला घेऊ. असंच माहिती मागच्या अधिवेशनात सुद्धा सांगितलेली होती. आत्तासुद्धा हेच सांगितलेलं आहे का पुढचं अधिवेशन आपण नागपूरला घेऊ. त्याच्यामुळं नागपूरला महाविकास आघाडी अधिवेशन घेणार का नाही हा देखील एक महत्त्वाचा आता प्रश्न आहे. आणि यावेळेस आता मागच्या वेळेस सांगण्यात आलेलं होतं का कोरोनामुळं सर्व कागदपत्र हलवणं शक्य होत नाही आहे आणि त्या ठिकाणी त्याच संदर्भात आता कारण समोर येत आहे का त्या ठिकाणी जे आमदार निवास आहे ते कोविड सेंटर म्हणून वापरलं जात आहे. त्यामुळं हे तसेच राज्यपालांचं जे अभिभाषण होत असतं बजेट अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्याकरिता एक मोठा हॉल लागतो, तशी व्यवस्था त्या ठिकाणी नाही आहे असं देखील कारण त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे बजेट अधिवेशन आता मुंबईतच होणार आहे. जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न हा निकाली लागू शकतो. सम्यक समितीचा अहवाल जो आहे तो जवळपास पॉझिटिव्ह आलेला आहे असं स्वतः काही शिक्षक आमदारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न जो आहे तो लवकरच सुटू शकतो. मात्र त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण हे प्रश्न अजूनही शिक्षण विभागाकडून, अर्थ विभागाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्या अजून बैठकीमध्येच हे प्रश्न अडकले आहे.